नाशिकच्या काठेगल्ली दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दगडफेक प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न आहेत तर 25 जणांना अटक झालेली आहे। संशयितांमध्ये ठाकरेंची सेना, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुद्धा आहेत तर कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यामध्ये सहभाग असल्यानं हा गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे। दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यामध्ये 21 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड सुद्धा झालेली आहे। हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते आहे। आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आम्ही स्पॉटवरून 15 आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। त्याचबरोबर साधारण 70 मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेल्या होत्या की जे लोक सोडून पळून गेलेले होते, जे दंगल करणारी लोक होती ती। त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण 54-55 लोकांची नावं आम्ही FIR मध्ये टाकलेली आहेत। आणि याच्यानंतर जे 15 लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं। त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या इंट्रोगेशनमधून जे अधिक नावं येत आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे।